आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण भेटणार आहोत माऊलीला, ज्यांचं नाव आहे मनीषा मिलिंद जोशी। अर्थातच मिलिंदजींच्या पाठीशी खंबीरपणे कायम साथ देणाऱ्या या माऊलीचा आज आपण सन्मान करणार आहोत। मिलिंदजींना बरेच प्रश्न विचारायचे आहेत मला, तेव्हा अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी घ्या उखाणा। संसाराच्या वेलीला तालासुराचं पाणी, संसाराच्या वेलीला तालासुराचं पाणी, तो करेल कंपोज आणि मी गाईन गाणी। असा विचार करून आले सोडून माहेर, असा विचार करून आले सोडून माहेर, पण मिलिंद करतो विनोद तेव्हा मी जाते बाहेर। आता मिलिंदजी उखाणा घेणार आहेत। चांगलंच बोलीन आज, चांगलंच बोलीन आज, जरी उखाण्याने झाला आहे घाव। चांगलंच बोलीन आज, जरी उखाण्याने झाला आहे घाव। तशी स्वभावानी मूळची चांगली हो मनीषा, फक्त थोडा विनोदी स्वभाव। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। या छाया भुंजाळ, मिलिंदच्या मोठ्या बहीण। नमस्कार। माझ्या नणंदबाई, पण ती माझी ताईच आहे। आणि आमचं जिजाजी नमस्कार। चंद्रकांत भुंजाळ, ही माझी लहान बहीण ज्योती कांबळे, आणि ती माझी भाची श्वेता, ती डेंटिस्ट आहे। नमस्कार। माहेर कुठलं? माहेर म्हटलं तर माझे आई बाबा विदर्भातले, मलकापूर नावाचं गाव आहे। पण कुटुंब किती जणांचं होतं तुमचं? आई बाबा, मी मोठी बहीण, माझ्या 3 बहिणी आणि 1 भाऊ आम्ही। तुमचं बालपण? माझाही जन्म विदर्भातलाच, म्हणजे मूर्तिजापूर नावाचं गाव, अकोला जिल्ह्यातलं। आणि तुमचं मलकापूर? हो ना, हे मूर्तिजापूर। हो। पहिला म कॉमन? हो, नावातला पण म कॉमन। हो ना, सगळं। आणि नंतर आलेला पूर पण कॉमन। ह्याला घाव म्हणतात, ते घाव आहेत ना, ते आता तुम्हाला उघडायला लागले। हळूहळू दिसणार आहेत, कारण की आज त्याला बोलायला चान्स मिळालाय। पण मग तुमचं बालपण शेवटी स्थिरावलात मुंबईत येऊन तुम्ही? होय, माझं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं, फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईत। तुम्ही पण पुण्यात होते ना तेव्हा? मी पुण्यात त्या काळात होतो, पण त्या काळात त्या म्हणजे साधारण कुठला हा साधारण पण आम्हाला पुण्यात नाही भेटला। पण मी कधी विचारलं कुठे भेटला? सॉरी। बरं बरं। साधारण 1983 ते 88 तुम्ही पुण्यात या काळात पुण्यात होतो। तेव्हा तुम्ही नव्हता? मी नव्हते, तेव्हा तुम्ही मी सोडलं? 88 ते 92 पुण्यात। म्हणजे जिथे जिथे तुम्ही पुढे जात होता हे मागून तिथे येत होत। प्रत्यक्षात काय झालं आता सांगा, कुठे भेटला? आम्ही भेटलो म्हणजे जेव्हा मी जाहिरात क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्ण वेळ संगीतकार पण म्हणून आधी जाहिरात क्षेत्रात? हो। कुठे? जाहिरात क्षेत्रामध्ये आनंद गुप्त्यांची बीज ॲडव्हर्टायझिंग म्हणून कंपनी होती, त्यांच्या एजन्सीमध्ये होतो मी। आणि मग नंतर मी पहिली जिंगल त्यांच्याच एजन्सीमध्ये असताना रेकॉर्ड केली, जैन पाईप्सची। आणि मग त्यानंतर हळूहळू मला लक्षात आलं की आपण संगीतकार म्हणून काम करूया। मग मी संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत। पण मग जाहिरातीचं इतकं क्षेत्र असताना अचानक तिकडे वळावं असं का? नाही, खरं म्हणजे मी मध्ये तिकडे वळलो होतो असं म्हणायला पाहिजे, कारण मला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती आणि चित्रकलेची सुद्धा। आणि पण कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतला नाही ना, मी मुंबईत आलो तर मुंबईत येताना तर अतिशय प्रॅक्टिकल राहावंच लागतं आपल्याला, म्हणजे नुसतं स्वप्नाळू राहून चालत नाही, एक पाऊल टाकलं की खर्च सुरू होतोय आपल्याला माहिती आहे। त्यामुळे मी नोकरी घेतली जाहिरात क्षेत्रामध्ये आणि त्याचा मला त्या शिक्षणाचा उपयोग झाला। आणि मग त्यानंतर मी 3-3.5 वर्ष साधारण। तेव्हा तुम्ही राहत कुठे होता? आधी ठाण्याला राहत होतो, मग दादरला एकटे? हो, पूर्ण फॅमिली? नाही, मी एकटाच। फॅमिली औरंगाबादला होती तेव्हा, म्हणजे आई बाबा वगैरे सगळे तेव्हा औरंगाबाद? तुम्ही एकटे आला होता? हो हो। मग मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहायचं? म्हणजे पेइंग गेस्ट म्हणून। नंतर मोठा पॅच एक रुपारेल कॉलेजच्या बॅक साईडला एक बिल्डिंग होती, आणि ती खूप फार छान छोटीशी वस्ती होती। ती वस्ती अशासाठी म्हणतोय की SRA मध्ये ज्या बिल्डिंग्स बांधून मिळतात, त्यामुळे तिथे राहणारी सगळी माणसं इतकी गोड आणि साधी होती की त्यांना त्यांच्या त्या वस्तीतल्या छोट्या घराच्या साईजनी फ्लॅट्स मिळाले होते। आणि त्यातला एक फ्लॅट मला भाड्याने मिळाला होता, आणि तो सुद्धा असं 6x6ची खोली होती पहिली, आणि दुसरी थोडी मोठी होती 6x8ची। तर त्याच्यात राहायचो मी। म्हणजे आत्ता सांगताना अनेक लोकांना हे जाणवेल किंवा वाटेल, खूप छोट्याशा जागेत मी राहायचो, पण तसं नव्हतं। ती लक्झरी होती हे मी पुढचं वाक्य सांगितल्यावर लक्षात येईल, कारण की ते ज्यांचं घर होतं
त्यांचाच शेजारी फ्लॅट होता आणि त्या तेवढ्याच जागेत ते 8 लोक राहायचे. अच्छा. फार सुंदर कुटुंब होतं. पण मला खरोखर वाईट वाटायचं की आपण एकटे एका खोलीत झोपतोय, दुसरी खोली रिकामी आहे आणि तिकडे त्या 2 खोल्यांमध्ये देवघर आहे, स्वयंपाकघर आहे आणि 8 लोक कसं तरी राहतात आणि झोपतायत. पण दुसऱ्या क्षणी माझ्याही लक्षात यायचं की आपण जे काय थोडंफार भाडं देऊ शकतोय त्यांनी त्यांना मदत पण होत आधार पण असणार. होतोय. पण त्याचबरोबर कसं आहे की मी स्वतः चाळ संस्कृतीतनं आलेलं असल्यामुळे मला माहिती आहे की या सगळ्यांची मनच एवढी मोठी असतात ना, खूपच. की ती 8 लोक घरात आल्यानंतर त्या भिंती कशा सरकतात हे अगदी, आजपर्यंत गवसलेलं नाहीये. नाहीतर आज खूप मोठी मोठी घरं असून सुद्धा जागा कमी पडते. अगदी खरंय, अगदी खरंय. हो की नाही? हो, हो. त्यांचं राहणं जेव्हा सुरू होतं त्या दरम्यान तुम्ही पुण्यात होता, नाही, मी मुंबईत होते. तुम्ही मुंबईत होता. पण कधी असा कॉन्टॅक्ट कधी नाही, नाही, संपर्क आमच्या एका कॉमन मित्राने माझी ओळख करून दिली. म्हणजे मी त्याला गायिका म्हणून भेटायला गेले, संगीतकाराला. अच्छा. ती त्याच जागेमध्ये मी जे आता त्याच पण सांगते त्याच त्याच माझी पहिली भेट त्याच जागेत. आता पण मला सांगा तुम्ही गेला तेव्हा हे होते घरात. हो. हा, आणि मग काय साधारणतः तो प्रसंग सांगा ना आम्हाला. आमच्या मित्राने ओळख करून दिली की हा मिलिंद जोशी संगीतकार, आणि तो एक कवितेचं गाणं नावाचा कार्यक्रम तेव्हा करत असे. तर ही मनीषा पवार आणि हिचा आवाज तुम्ही ऐका. आणि मग हा म्हणाला की गा काहीतरी. अरे वा, मग मी लगेच काहीतरी गायलं. काय गायलं? काहीतरी नाही, काय गायलं तेव्हा त्या दिवशी? काय मला गायलं? आठवतंय. तुला आठवत आहे? हो, हा, कारण तो विसरूच शकत नाही तो क्षण. तोच क्षण, तो गाव तो गाव विसरून. विसरत नाही मिलिंद. गदिमांची तुझ्या वंदितो माऊली पाऊल. हा, म्हणा ना. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्यालागी आकार माझ्या दिलास, तुझिया वंदितो माऊली पाऊलास. अरे वा वा वा. मग काय प्रतिक्रिया काय होती त्याच्यावर? तिने जेव्हा गाणं म्हटलं तेव्हा तो आवाज मला अतिशय विशिष्ट वाटला आणि मी लगेच तिला लग्नाचं नाही विचारलं, कार्यक्रमात गाशील का असं विचारलं. माझ्या कवितेचं गाणं मी कार्यक्रम करायचो, त्याच्यात मी विविध कवींच्या मी कंपोज केलेल्या कविता गायचो. पण मला सांगा की तो आवाज काहीतरी वेगळा आहे किंवा तो आवाज इथे हृदयाला तुमच्या भिडला थोडक्यात, हो ना? त्या दिवशी आता लग्नाला किती वर्ष झाली? 25 होत आहेत आता. मग त्या आवाजातले चढ उतार नाही, चढ उतार तसेच आहेत, पण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर आता मला लक्षात आलेला आहे गाण्याशिवायचा. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही कार्यक्रमात गायला तेव्हा त्यांची पहिली कुठली कंपोजिशन होतं जे? हा, ते मला आठवतंय. ते कुठलं? कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, येतीनी जाती, येतीनी जाती, कळ्यांचे दिवस, वाऱ्याची झुळूक झुलतो झुला, वाऱ्याची झुळूक झुलतो झुला, क्षणात उंचने तसे मला, सांजेचे रंग धुंद तरंग, सांजेचे रंग धुंद तरंग, पाचही प्राण सुखात सुखात न्हाती, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, येतीनी जाती, येतीनी जाती, येतीनी जाती, येतीनी जाती. वा 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 वा. पण 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 साधारणतः आता हेच गाणं ज्या दिवशी गायला त्याच्यापूर्वी त्याची रिहर्सल झाली असेल. हो हो. मग तेव्हा संगीतकार म्हणून हे कसं शिकवायचे किंवा तुम्ही कसं शिकवलं असेल ते गाणं? कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येतीनी जाती, एक छान मूळची कविता आहे शांता शेळकेंची. कळ्यांचे दिवस फुलांच्या राती नावाचाच संग्रह आहे त्याच्यातली. त्यामुळे या गाण्यामध्ये असा मूळ आवाज असा छान मूळचा राहायला पाहिजे. कळ्यांचे दिवस, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, फुलांच्या राती, कळ्यांचे दिवस, कळ्यांचे दिवस. ठीक आहे.
फुलांच्या राती फुलांच्या राती येतीनी जाती येतीनी जाती येतीनी जाती येतीनी जाती कळ्यांचे दिवस. कळ्यांचे दिवस. व्हेरी गुड. वा वा. थँक्यू. मला म्हणजे आता दोघे जण कुठल्या तरी तळ्याच्या काठी बसले. कळ्यांचे दिवस. तळ्यांचे दिवस नाही हो. हाच स्वभाव आहे ना पहिल्यापासून. हो हो हा अगदी पहिल्यापासून सोबत. काही स्वभावात बदल नाही. आता मी तर काही इतकी फरक वर्ष नाही. बघतोय. नाही फक्त त्याचं आता विनोद करण्याचं किंवा हास्यकविता लिहिण्याचं किंवा सतत पीजे करण्याचं किंवा सतत कोट्या करण्याचं प्रमाण आता वाढलंय. इतकं आलंय माझ्या. पण मला सांगा म्हणजे ते अति झालं आणि हसू आलं हो हो असं नाही ना हो त्यांचं? असंच झालंय आता. कोणाचं? माझं. माझं तसं झालंय का असं विचारताय ते. हे बघा आता दोघांनी आपापल्या पद्धतीने बघितलेलं आहे त्याच्याकडे. मग फायनली दौरे सुरू झाले. मग हा कार्यक्रम आम्ही कार्यक्रम करायला लागलो. त्याच्या काही रेकॉर्डिंग मध्ये मी गायला लागले आणि आम्ही खूप जवळ राहायचो. त्याच्यामुळे आम्ही मध्ये कधीतरी भेटलो तर कुठेतरी चहा पी. म्हणजे मी राहायचे कॅडल रोडला, हा राहायचा रुपारेलच्या मागे. हो. तर त्या मधल्या आश्रयाला आम्ही कधीतरी भेटलो तर चहा बिहा प्यायचो. शिवाजी पार्कला गप्पा मारायचो. कधीतरी मित्रांबरोबर सिनेमाला वगैरे जायचो. अशी आमची ओळख सुरुवात वाढली. झाली. हो. आणि मग साधारणतः कुणाला आधी अंदाज आला की समोरच्याच्या मनात काहीतरी? मला काहीच अंदाज नाही. अंदाज नाहीच आला. माझ्या डोक्यात काही नव्हतंच. माझी ओळख त्याच्याशी झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांनी मला विचारलं की तू माझी लग्न करशील का. अजिबात अंदाज नाही. हे बघ 6 महिने काय फार मोठा असतो का काळ? तर मला खूप शॉक बसला. नाही पण कमी पण असतो का? नाही नाही नाही. खूप असतो तो. खूप असतो. त्यानंतर 6 महिन्यांनी जेव्हा प्रपोज केलं लगेच होकार होता? नाही मी नाही म्हटलं त्याला. म्हटलं छे नाही नाही म्हटलं माझी तुझी ओळखच त्या नाही रात्री अजून. त्या रात्री नकार आलेला आहे. याच गाण्याला कशी चाल लावली असते? आ, आ, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येतीनी जाती येतीनी जाती बहिराणीत गेलास तू direct. कळ्यांचे दिवस. संपलं सगळं. मग 1.5 वर्ष मित्रमैत्रीण राहिलो. मग 1.5 वर्षानंतर हिने मला विचारलं. उलट झालं. हो, उलट. हा प्रवास उलट. त्याच ठिकाणी? नाही, नाही ते ठिकाण कुठे होतं? ते अंधेरीला मिलिंद मी राहायचा. 4 बंगल्याला राहायचो. हळूहळू तुम्ही तिकडनंच गेला. इकडे काय होणार का नाही? म्हणजे मी खूप त्याने जागा दादर बदलून पाहिल्या. सोडलंच. सोडलं शिवाजी पार्क सोडलं. आणि तिकडे गेला. तिकडे गेला. मग त्यानंतर तुम्ही? त्याच्यानंतर मग मी त्याला विचारलं. पण तुम्हाला अंदाज होता की कधीतरी हा होकार येईल? नव्हता. म्हणजे जसं मी विचारेन असं तिला अंदाज नव्हता, तसं मलाही नव्हता. पण म्हटलं की ठीक आहे, काही लग्नच केलं पाहिजे असं काही नाही. पण मग असं का परिवर्तन एवढं झालं त्या 1.5 वर्षात? मला एकतर आई वडिलांकडून प्रेशर, कारण मी घरातली मोठी मुलगी, त्याच्यामुळे त्यांना कळत नव्हतं की हिला गाणारा माणूस आणि हे कुठून शोधायचा हिच्यासाठी. आणि त्यांनी माझ्यासाठी 2-4 स्थळं पण बघितली होती. ती मी बघितली होती. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं आपलं लग्न होऊन नाही चालणार किंवा मला जमणार नाही असं अचानक कुठल्या तरी वेगळ्या घरात वेगळ्या वातावरणात. निदान माझ्या ओळखीचा माणूस पाहिजे. मग मी तो धागा पकडून असं ठरवलं की मग मिलिंद इज आय थिंक द बेस्ट. म्हणून मग मी त्याला विचारलं. कळलं. थांबल्या. आणि मिलिंद माझा मित्र खूप छान राहिला होता आणि तो अजूनही माझा मित्र आहे. गेल्या 25 वर्षात या माऊलीनं कशी साथ दिली? खूप समजूतदारपणे आणि न दाखवून देता साथ दिली. कारण की आपण आता म्हटलं तसं कठीण असतंच. म्हणजे 25 वर्ष झाली काय, 50 वर्ष झाली काय, या करिअरमध्ये तो दिवस कधीही येऊ शकतो जो सहन नाही होत, किंवा जेव्हा खूप प्रश्न पडू शकतात. आणि जास्त वर्ष गेल्यावर तर तो दिवस जास्त कठीण असतो. आणि असे दिवस मधून येतच असतात. पण त्या प्रत्येक दिवशी न बोलता
मी आहे हे तिने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये खूप आनंद आहे आमच्या. सतत काहीतरी घडत असतं आमच्या घरात आणि संगीत आहेच. त्याच्यामुळे संगीत हे आमचं बॉन्डिंग आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी, आमची जी मूल्य आहेत जगण्याची ती पण खूप सारखी आहेत. म्हणजे माणुसकी इज अंडरलाईन्ड. त्याच्यामुळे दोन इंडिव्हिज्युअल्स किती आनंदाने जगू शकतात. भांडतो आम्ही किंवा आमचे वादही होतात. आमचे तात्विक हे वाद सांगण्याची काय गरज होती? इतकं सगळं बरं चाललेलं असताना आपण का ते स्पष्ट वक्तेपणा. नाही हो, मान्य ना मला, पण का आम्ही भांडतो? बिचारा केविलवाणा जीव कधी काय बोललाय का? 25 वर्ष कधी काय या माणसाने. पण मला विचारायचं आहे आता, या घरी जाण्यापूर्वी घरातलं वातावरण आज काहीतरी बिघडलेलं आहे, तर साधारणतः तुम्हाला अंदाज कसा येतो? अंदाज न येणं इतकं पुसट नसतं ते. मग दिसतं ते स्पष्ट. म्हणजे दार उघडायला लागणारा वेळ किंवा दार उघडल्यानंतर बसल्यानंतर आत निघून जाणे असं वेगवेगळ्या गोष्टींमधलं. तरी 5 प्रकार सांगा ना त्यातले. 2 तर सांगितले. हा. नंतर ठेवलंय जेवायला, घे जेवून, हा तिसरा प्रकार. तिसरा प्रकार हा तिसरा प्रकार आहे. नंतर मी समजा असं शर्ट असं कुठेतरी टाकला असेल तर ती घडी मारताना त्या शर्टवर जो काय जोर असतो तो लाकडाला जॉईंट मारताना पण मी देणार नाही. काहीही बोलतो. आणि मग नंतर साध्या साध्या वाक्याला थोडा जास्त जोर असतो, म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे मी जे एरवी गायकांना आणि गायकांना कसं भावना आली पाहिजे ह्याच्यात, हे जे सांगतो त्याच्यात कसं बरोबर तेवढाच टोन व्हॉल्यूम आला पाहिजे, त्याच्या 100 पट साधारण असतो. बरं, या गप्पा सुरू असताना आजचा भाग इथे संपत असला तरी सुद्धा या गप्पा संपत नाहीयेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा पुढच्या भागात आपण जोशी कुटुंबाला भेटणार आहोत. पण या भागाची सांगता करत असताना आज आपण सन्मान करणार आहोत संगीतकार मिलिंद जोशी यांचा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर. नमस्कार.